नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की जपमाळेशिवाय जप कसा करायचा. तर तेच आपण आज पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी आपल्याला अक्षता किंवा गहू घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या बोटाच्या पेऱ्यांचा वापर करून जप पूर्ण करायचा आहे. जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात आणि 9वा एक मेरू असतो. आपल्या उजव्या हाताच्या पेऱ्यांचा वापर करताना ह्या मधल्या 2 पेऱ्यांचा वापर आपण करणार नाही आहोत. त्याचं कारण म्हणजे ह्या 2 जागी शिवपार्वतीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे आपण उर्वरित पेऱ्यांचा वापर जपासाठी करणार आहोत. तर जप कसा सुरू करायचा, चला तर मग जाणून घेऊया. जप करण्यासाठी इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. मधल्या बोटाच्या अग्रटोकापासून अंतिम पेऱ्यापासून इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तर असे 12 आकडे तुमचे पूर्ण होतील आणि त्यावेळी तुम्हाला एक अक्षता इथे बाजूला ठेवायचा आहे. एक फेरा तुमचा पूर्ण झाला. असे तुम्हाला 12च्या पाड्यामध्ये 108 कधीपर्यंत येतात तेवढं करायचं आहे. तर तुम्हाला मी एकदा जप करून दाखवते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तर मंडळी, अशा पद्धतीने 12 फेऱ्या आपल्या पूर्ण झाल्यात आणि 12 वेळा आपला जप झाला आहे, त्यामुळे एक अक्षता अशा प्रकारे तुम्हाला एकूण 9 अक्षता बाजूला काढायच्या आहेत. 9 फेरे करायचे आहेत. त्यावेळी तुमचा 108 म्हणजे एक माळ जप पूर्ण होईल. तर करताना तुम्हाला एक काळजी मात्र घ्यायची आहे. जर स्त्रियांचा पदर असतोच, पण पुरुषांनी किंवा मुलींनी जप करताना एक रुमालाचा देखील वापर करायचा आहे. असे म्हणतात की जप नेहमी झाकून करावा, वस्त्रामध्ये जप करावा. त्यासाठी तुम्ही रुमाल वापरू शकता. असा तुम्ही रुमालाच्या आतमध्ये जप करू शकता आणि 12 पेरे पूर्ण झाल्यानंतर एक अक्षता बाहेर काढा. मित्रांनो, माझ्याकडे ज्यावेळेला जपमाळ नव्हती सुरुवातीला, त्यावेळी माझ्या गुरूंनी आणि माझ्या आईने मला ही पद्धत शिकवली. ज्यांच्याकडे जपमाळ नाही आहे किंवा आपल्याला कधीकधी जपमाळेशिवाय जप करायचा असतो, त्यावेळी ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर मित्रांनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.